बीड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं हाहाकार माजवलाय। हिंगणी गावाला पुराचा वेढा पडलाय आणि जनजीवन विस्कळीत झालंय। घरांमध्ये पाणी शिरले, संसार वाहून गेलेले आहेत आणि त्यामुळे आता करायचं काय असा सवाल इथले ग्रामस्थ विचारतायत। हिंगणी गावाला पुराचा वेढा पडलाय, जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। माता भगिनींचे अश्रू थांबत नाहीयेत। बीड जिल्ह्यातली ही विदारक परिस्थिती। बीड जिल्ह्यामध्ये अक्षरशः पावसानं धुमाकूळ घातलाय आणि बीडच्या हिंगणी गावाला त्यामुळे पुराच्या पाण्याचा वेढा पडलेला आहे। तर तिथल्या ग्रामस्थांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी महेंद्र मुधोळकर यांनी। पाहूयात। अक्षरशः बीड जिल्ह्यात जो आहे धुमाकूळ घातलेला आहे, हाहाकार घातला म्हणलं तरी वावगं वाटणार नाही। ही परिस्थिती जी आहे बीडसह संपूर्ण मराठवाड्यात आहे आणि आज जर बघितलं मराठवाडा हा पाणीवाडा झालाय असं म्हणलं तरी की वावगं वाटणार नाही। मी हिंगणी खुर्द या परिसरामध्ये पाहू शकतो की घरामध्ये अशा पद्धतीनं पाणी गेलेलं आहे। गुडघ्याच्या वरून छातीपर्यंत हे पाणी आहे आणि 2 दिवसापासून ही परिस्थिती आहे। बाबा माझ्या सोबत आहेत। बाबा, काय परिस्थिती, या आधी कशी अशी परिस्थिती तुम्ही पाहिलं होतं का? किती दिवसापासून हे गावामध्ये पाणी शिरलंय? हे 5-6 दिवस झालं असं पाणी चालू आहे आणि सारखं वाढतच चालतंय पाणी। आमच्या समजा घराने पाणी गेलेले, सारं नुकसान झाले, सारं धान्य फिन्य समजा भिजून गेले सारं। आता इथले लोक कुठे गेलेत, कुठे स्थलांतरित केले? आता सध्या तर 8 दिवस झालं बाहेर काढलेले इथं आणि हे आमच्या जनावरांचा चारा आहे। थोडा तुम्ही दाखवायचा प्रयत्न करा। शासन म्हणतंय तुम्हाला 5,000 8,000 देऊ। 5,000 8,000 आमचं काय होऊ शकत नाही। आमच्या जनावरांना सुद्धा चारा येऊ शकत नाही। हे चारा दाखवा तुम्ही, काय झाले चाराचं गंज। तुम्ही जो चारा आहे तो वाहून गेलेला आहे ना। जवळजवळ 10 ते 12 दिवसापासून या पूर्ण गावाला या पुराचा वेढा आलेला आहे आणि तुम्ही आज इथं बघितलं प्रत्येक ठिकाणी हीच परिस्थिती आहे आणि सगळी जमीन खरडून गेलेली आहे। प्रत्येक 2-3 वर्षाला ह्या अतिवृष्टीचा फटका बसतोय, पण शासन काही लक्ष देत नाही आणि पूर्ण आमच्या गावाची जी मागणी आहे तुम्ही इथं पाहिलं असेल। प्रत्येक आता थोडक्यात सांगा काय मागणी आहे? आता पहिली मागणी आहे, आम्हाला भरीव मदत दिली पाहिजे। शासन काय करते, हेक्टरी 8,000 रुपये। आमच्या पूर्ण गाव हिंगणी खुर्द जे गाव आहे, वेगळ्या पॅकेज मधून हिंगणी खुर्द गावाला हेक्टरी 50,000 रुपये मदत दिली पाहिजे। त्या अगोदर 5-6 वर्षाच्या पूर्वी असंच पाणी आलतं, आमच्या सगळ्या घरांनी शिरलं, तेव्हा पण आम्हाला काय मदत झाली नाही। आम्ही आपलं असं ऊस तोडून हे करून त्याची भरपाई करून आम्ही कष्ट करून खाल्लं। संपूर्ण पाणी गेलं यामध्ये। आता हे संपूर्ण ह्याच्यात पाणी गेलं, आमच्या सगळ्या घरात आमचं संसारिक काहीच राहिलं नाही। आमचं एक दोन जे आम्ही जनावर पाण्याच्या बाहेर काढले ते आता सध्या रस्त्यावर असे ओरडत येत, त्यांना टाकाय सगळं नाही काय राहिलं। शेतातलं तर संपूर्ण गेलं, पण घरात संसारकी वस्तू पण अशी काय राहिली नाही। विदारक वास्तव आहे। आम्ही झी24 तासच्या माध्यमातून या सरकारला आवाहन करतोय की आता तरी तुमचे प्रतिनिधी गावात पाठवा। इथल्या लोकांना आता 2 वेळाच्या जेवणाची भ्रांत आहे, गुरांना कुठलाही चारा नाहीये। त्यामुळे आता सरकारनं काळजीपोटी त्यांच्या प्रतिनिधींना या गावात पाठवलं पाहिजे। या लोकांना खऱ्या अर्थानं आज मदतीची गरज आहे। कॅमेरा पर्सन ज्ञानेश्वर वायबसेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, झी24 तास, बीड।